तर इंडिपेंडेंट वुमन म्हणजे कोणाचं न ऐकणारी, कशालाही न जुमानणारी, रूल ब्रेकर असं काहीही नाहीये. इंडिपेंडेंट वुमन म्हणजे तुम्ही स्वतःची काळजी इमोशनली, फायनान्शियली, फिजिकली घेऊ शकता स्वतःच्या बळावर. ही माझी इंडिपेंडेंट वुमनची डेफिनेशन आहे. आणि मला असं वाटतं की कोणीही, कुठलीही व्यक्ती इंडिपेंडेंट असू शकते. त्याला मग स्त्री पुरुष जेंडरचा काही हे नाहीये. खूप घरांमध्ये असं मी बघितलंय की हिशोबाचं काही असलं तर आमचे हे बघतात. तर नाही, नको, ह्यांच्या हातातून घ्या, ते शिका. शिकण्याची तयारी पाहिजे. मला असं वाटतं की यू शुड बी ओपन माइंडेड. कुठलीही गोष्ट कुठल्याही टप्प्याला शिकण्याची तुमची तयारी पाहिजे. म्हणजे मी आताच एक काहीतरी स्क्रोल करताना बघत होते की शिकल्याने आपण किती अज्ञानी आहोत हे पहिल्यांदा कळतं. मग त्याच्यानंतरची स्टेप आहे मला नॉलेज मिळालं. मग त्याच्यानंतरची स्टेप आहे मी ज्ञानी झाले आता. सो याच्यामध्ये काहीच वावगं नाहीये. आपण असू शकतो अज्ञानी खूप गोष्टींच्या बाबतीत. हो, मला यातलं काही कळत नाही. हा एक्सेप्टन्स खूप महत्वाचा आहे. महिलांना स्पेशली हे सांगायचंय की हे बघतात नाही, तुम्ही बघायला लागा. थोडं 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 तुम्ही बघायला लागा. स्वतःसाठी एखादी वस्तू घेणं स्वतःच्या आनंदासाठी, ह्याच्यासारखा दुसरा मोठा आनंद नाहीये. आणि मला असं वाटतं ना, एक ना स्वॅग येतो ह्यानी. तो स्वॅग, एव्हरीबडी डिझर्व्स दॅट स्वॅग. आणि मला असं वाटतं की सगळ्यांकडे ती खरं तर कपॅसिटी आहे. ती फक्त तुम्हाला पुल करून बाहेर आणायची. ती आणलीच पाहिजे असं मला वाटतं.